नमस्कार. मॅक्स किसान मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. मी संतोष सोनवणे. कृषी मूल्य आयोग आणि केंद्र सरकारने शेतकरी जे वाट पाहत होते, नवीन सरकारचं धोरण नेमकं काय असेल आणि हमी भाव वाढलाय का, या संदर्भातलं आपण आज चर्चा करणार आहोत. हमी भाव केंद्र सरकारने 14 खरीप पिकांचे भाव वाढवले आहेत, म्हणजे हमी भाव वाढवले आहेत. मात्र हे खरीप पिकांचे जे 14 खरीप पिकांचे भाव वाढवले आहेत, या संदर्भातला शेतकरी समाधानी आहेत का? ग्राउंड लेव्हलला नेमकं काय परिस्थिती आहे? शेतकऱ्यांच्या काय अपेक्षा होत्या? त्या केंद्र सरकारने पूर्ण केल्या का? कृषी मूल्य आयोग जे आहेत हमी भाव ठरवत असतो. मात्र हा भाव ठरवत असताना शेतकऱ्यांचं उत्पन्न, त्याला लागणारा खर्च, या संपूर्ण ताळमेळ आणि हमी भावाचा मूळ उद्देश जो आहे, बाजारात भाव जे आहे पिकांचे पडू नये, हा मुख्य उद्देश असतो. मात्र ज्याप्रमाणे उत्पन्न वाढायला पाहिजे त्याप्रमाणे शेतकऱ्यांचा वाढत नाही. मात्र खर्च मात्र शेतकऱ्यांचा वाढतोय. रासायनिक खतं असतील, इतर संदर्भातल्या खतं. आजचा हमी भाव जो केंद्र सरकारने 2 दिवसापूर्वी जाहीर केला, ज्या 14 पिकांना, त्या हमी भावात शेतकरी समाधानी आहेत का? शेतकऱ्यांच्या काय अपेक्षा आहेत? या संदर्भातला आपण चर्चा आजच्या मॅक्स किसानच्या याच्यामध्ये करणार आहोत. माझ्यावर या चर्चेमध्ये सहभागी जे आहेत, ते एस.बी. नाना पाटील जे आहेत, शेतकरी कृती समितीचे सदस्य आहेत, समन्वयक आहेत. तसंच ललित पाटील जे आहेत, शेतकरी संघटनेचे, म्हणजे शरद जोशी, प्रणित शेतकरी संघटनेचे जे नेते आहेत, त्यांनी अनेक ग्राउंड लेवलला कामं केलेली आहेत. मी सर्वाधिक अगोदर प्रश्न जो ललित पाटील यांच्याकडे जातो, नंतर एस.बी. नानांकडे जाऊया. तसंच आपल्या या चर्चेमध्ये शेतकरी सुद्धा, समाधान पाटील हे सुद्धा जॉईन होणारच आहेत. नेमकं ग्राउंड लेवलला काय असतील. ललित पाटीलजी, माझा पहिला प्रश्न हाच आहे की आपल्या शोचं सुद्धा नाव हेच आहे. हमी भाव केंद्र सरकारने जाहीर केला, मात्र हा हमी भाव शेतकरी समाधानी आहेत का? तुमच्या काय अपेक्षा होत्या, शेतकऱ्यांच्या पूर्ण झाल्यात का? काय म्हणाल तुम्ही या संदर्भात? कुठलाही हमी भाव हा योग्य नसतो. हमी भाव म्हणजे त्याचं नावच मिनिमम सपोर्ट प्राइस आहे. त्याच्यामुळे ते मिनिमम असल्यामुळे कोण्याही शेतकऱ्याला त्याच्याविषयी समाधान असणार नाही. मुळामध्ये एमएसपी जे जे डिटर्मिनंट्स आहेत, म्हणजे डिटर्मिनंट्स ऑफ एमएसपी, सीएसीपी जे पॅरामीटर्स वापरते एमएसपी जाहीर करण्याकरता, तेच मुळामध्ये फार एकमेकाला कॉन्ट्राडिक्टिंग आहेत. कारण एकीकडे म्हणतात की कॉस्ट ऑफ प्रोडक्शन, नंतर 7 ज्या गोष्टी आहेत त्या एकामेकाला कॉन्ट्राडिक्ट करतात. आणि शेवटी त्याच्या लिहिलेलं आहे की उत्पादन खर्च जरी महत्वाचा असला तरी तोच केवळ महत्वाचा नाही, आणि महत्वाचं जे आहे ते शेतीमालाचा भाव हा त्याच्या ग्राहकाला, म्हणजे हिंदुस्थानातल्या ग्राहकाला परवडला पाहिजे, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे एमएसपी ठरवताना. तुम्ही सीएसीपीच्या साईटवर जा आणि ते पहा की बाबा डिटर्मिनंट्स ऑफ एमएसपी काय आहे. तुमच्या लक्षात येईल की एमएसपी ही शेतकऱ्यांसाठीची गोष्ट नाही. मुळामध्ये एमएसपी ही शेतकऱ्यांसाठीची गोष्ट नाही, ती ग्राहकांना कमी पैशामध्ये कसं देता येईल आणि त्यातनं मग ते रेफरन्स प्राइस मार्केटला मिळतात. म्हणून आज तुम्ही बघितलं असेल की तुरीचे भाव पटकन खाली आले, कारण एमएसपीच्या हिशोबाने रेफरन्स प्राइसेस घेतल्या गेले. तिकडे रेफरन्स प्राइसेस घ्यायचे असले तर त्यांनी कमोडिटी मार्केटमध्ये, म्हणजे वायदा बाजारातून रेफरन्स प्राइसेस घ्यायला पाहिजे होते. पण रेफरन्स प्राइसेस कमोडिटी बाजारातून किंवा वायदे बाजारातून न घेता हे एमएसपी मधून घेतात आणि मग शेती मालाचे भाव पडतात. आणि वायदे बाजारातून सगळे डाळवाण काढल्या गेलेले आहेत, सगळे तेलवान काढल्या गेलेले आहेत. त्याच्यामुळे एमएसपीचा फायदा हा केव्हाही शेतकऱ्याला होत नसतो. एमएसपीचा शेतकऱ्यांना फायदा होत नसतो. मी तुमच्याकडे पुन्हा येईल ललित सर. मी एस.बी. नानांकडे जातो. नाना, नेमकं ललित सरांनी जे म्हटलंय या संदर्भातलं हमी भाव जो आहे, स्वामीनाथन आयोग नेहमी म्हणतो कृषी मूल्य आधारित हमी भाव मिळावा. याकडे तुम्ही कसं बघता? 14 पिकांचा हमी भाव केंद्र सरकारने जाहीर केलेला आहे. यावर शेतकरी समाधानी आहे का? कृषी मूल्य आयोग नेमकं काय म्हणतं आणि काय अपेक्षा आहे सरकारला? काय सांगाल तुम्ही? ललितजींनी आता जे सांगितलं, कृषी मूल्य आयोग हा शेतकऱ्यांच्या गळ्याचा फास आणि ग्राहकांच्या अगदी चोचले पुरवण्यासाठी कृषी मूल्य आयोग आहे. म्हणजे आमच्या शेतकऱ्यांना असं वाटतं की जसा किमान वेतन आयोग आपल्या कर्मचाऱ्यांना असतो, म्हणजे त्यांना
त्यांचं जीवनमान कसं चांगलं उंचावेल यासाठी तो काम करतो. या ठिकाणी शेतकऱ्यांच्या मालाला कसा कमीत कमी भाव मिळेल आणि मग हा जो आहे एमएसपी, ही एमएसपी मिनिमम सपोर्ट प्राइस ही अतिशय तद्दन कुठलाही आयडियोलॉजी न वापरता, म्हणजे तुम्ही गेल्या 25-30 वर्षात बघा 2-3 टक्क्याने वाढवायची आणि 1-2 आयटम असे निवडायचे दरवर्षी की यांचे 5 आणि 7% वाढवायची. बेस काय, कुठलं कारण काय? शेतकऱ्यांचं उत्पादन तेवढं आहे, उत्पादन खर्च प्रचंड वाढतोय, त्याच्याही पेक्षा शेतकऱ्यांना जीवन जगण्यासाठी जो पैसा लागतोय, म्हणजे अन्नधान्य व्यतिरिक्त जो इतर ग्राहकांना जसा सरकार विचार करतं तसा शेतकऱ्यांनाही विचार केला पाहिजे. आज लाईट बिल 5 ते 10 हजार रुपये ग्रामीण भागामध्ये रेसिडेन्शियल यायला लागलेलं आहे शेतकऱ्यांचं. ही परिस्थिती कुठं? आज कॉलेजेसची फी, आज महाराष्ट्रामध्ये हा जो ओबीसी आणि मराठा हा जो वाद निर्माण झालेला आहे, या वादाचं मेन जे हे आहे ते या त्याच्यातच आहे. शेतकऱ्यांना भाव परवडत नाही, शेती परवडत नाही. मग माझ्या मुलांना फुकट शिक्षण मिळेल का, माझ्या मुलांना नोकरी मिळेल का, म्हणून आरक्षणाकडे सगळे वळायला लागले. एकाला वाटतं याला दिलं तर माझं चाललं जाईल. हे दरवर्षी ही जी चर्चा एमएसपी साठी केली जाते ती कुठल्याही बेसवर कधीही जात नाही. आणि ज्यांनी केली पाहिजे, ज्या सरकारांनी केली पाहिजे, त्यांना याच्याशी ते फक्त शेतकऱ्यांना लुटण्यासाठीच आपण पैदा झालोय. मी तुम्हाला सांगतो, इंग्रजांच्या काळात आत्महत्या केल्या नाही. 77-78 पर्यंत जोपर्यंत संतोष दादा स्वस्त धान्य दुकानं होती, त्या ठिकाणी अगदी गावातला करोडपती माणूसही त्या स्वस्त धान्य दुकानात जायचा. साखरचे दर तिथं 500-800 ग्रॅम मिळायची. बाबा तुला एवढं स्वस्तात मिळेल, बाकी तुला काय घ्यायचं तू घे. त्या काळामध्ये आम्हा शेतकऱ्यांना मालाला भाव जो होता तो बाजार याच्यानुसार मिळायचा. घडायचं काय, मग स्वस्त धान्य दुकानात देण्यासाठी सरकार एवढा पैसा कुठून आणेल, म्हणून एकरी 2 ते 3 क्विंटल धान्य ते आम्हाला जमा करायला लावायचे. आम्ही समजा मी एका गणपूर सारख्या खेडेगावात आलो होतो, हातेड गावाला तिथे एक गोडाऊन राहायचं. आम्ही शेतकरी त्या ठिकाणी जायचो, ते 2-4 क्विंटल धान्य त्या ठिकाणी जे काही आपल्या पीक पेऱ्यावर असेल त्यानुसार जमा करायचो आणि त्याच्या आधारे गरिबांना स्वस्तातही मिळायचं आणि इतरांना बाजारभावाने मिळायचं आणि शेतकरी हा खऱ्या अर्थाने सुखी होता. पण नंतर 2019-77 पासून गरिबी हटाव आलं काय, नंतर मग जो तो आलं काय, एकच कृषी मूल्य आयोगाचं धोरण आहे, स्वस्तात द्या सगळ्यांना. म्हणजे जो अब्जाधीश आहे त्यालाही 40 रुपये साखर द्या, अब्जाधीश आहे करोडपती, सगळ्यांसाठी एकच क्रायटेरिया, लुटा शेतकऱ्यांना वाटा चोरांना. कुणाच्या जीवावर? आज 80 कोटी जनतेला फुकट अन्नधान्य देण्यात नाही तर त्यांनी मतं दिली नाही तर पाप होईल असं माननीय पंतप्रधानांनी सांगितलं होतं. कुणाच्या जीवावर? या शेतकऱ्यांना लुटायचं याच्या जीवावर. आणि मग ही 100, 150, 200 रुपये भाव वाढवाय करायची. मला काल एका मित्राचा फोन आला, नाना यावर्षी कापसाला 500 रुपये भाव मिळाला. ग्रामीण भागामध्ये संतोष दादा आमच्याकडे या वर्षी मजुरी 50 रुपये रोज वाढली. जो निर्णयाला मजूर मिळतोय त्याचा 50 रुपये दिवसाला वाढलेत आणि कामाचे तास 2 तास कमी झालेत. घडलं काय की म्हणजे की जाऊ द्या इथं एक्सपेन्सेस, मजुरांचा खर्च सुद्धा त्याच्यात, म्हणजे 500 रुपयावर 1 दिवसाची मजुरी आमच्या कापसाची ही सुद्धा वाढील की उपयोगाची नाही. कुठलाही क्रायटेरिया नाही. या देशात फक्त लुटा आणि राज्य करा, फुकट वाटा. कुठलंही सरकार असो, आता काँग्रेसच्या याच्यात आता कुणीतरी लिहिलं होतं 8,500 रुपये फुकट देणार, त्यांना 8,500 रुपये फुकट मिळते खुश होणार. कुणी त्याच्यासाठी खुश देणार, कुणी अन्नधान्य फुकट मिळतं म्हणून खुश देणार. परंतु 65% या देशाला पोचणारा हा गरीब होतोय, तो अंतर्गत एकमेकाचे ज्याला यादवी तयार होईल असं वातावरण या देशामध्ये तयार होतंय. याचा विचार राज्यकर्ते करत नाही. कारण राज्यकर्त्यांना फक्त आणि फक्त माझं राज्य टिकण्यासाठी लोकांना खुश कसं करता येईल यासाठी हे एक अतिशय टाइमपास म्हणजे एमएसपी, तिच्या कुठलाही क्रायटेरिया नाही. म्हणजे नाना टाइमपास म्हणजे एमएसपी असं तुम्ही म्हणताय. मी ललितजी यांच्याकडे जातो, बहाले यांच्याकडे.
जर बघितलं आपल्याकडे खास करून विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये जर बघितलं कापूसाचा भाव जो आहे हा वाढून झालाय. पण तेलबिया जो आहे आपला सोयाबीनचा फार महत्वाचा आहे. सोयाबीनला सुद्धा भाव वाढ खूप कमी प्रमाणात केली आहे. जसं कापसाला भाव 500 पेक्षा जास्त भाव वाढले 7,500 पर्यंत 7,000 पर्यंत दिलाय. सोयाबीनचा भाव तेलबिया आहे कारण तेलबियाचं भारत आत्मनिर्भर होण्यासाठी भारताने प्रयत्न केलेला आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात. या तेलबियाला म्हणजे खास करून सोयाबीनचे सुद्धा भाव वाढत आलेले आहे. नेमकं काय तुम्ही म्हणाल ललितजी हा सोयाबीनचा भाव जो वाढवलाय याकडे तुम्ही कसं बघता? तुम्ही तुम्ही संतोष भाऊ एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या गोष्टी धोरणामुळे जे प्रश्न धोरणामुळे उद्भवलेले आहेत ते प्रश्न अर्थसंकल्पीय तरतुदींनी सोडवल्या जाऊ शकत नाहीत. प्रोडक्शन जर का वाढवायचं असेल तर त्याला जेनेटिक इंजिनिअरिंग लागेल आता, आणि जेनेटिक इंजिनिअरिंगच्या प्रयोगावर सुद्धा बॅन आणलेला आहे या व्यवस्थेनी. म्हणजे त्याच्यामध्ये आता सध्या काही इको टेररिस्ट लोकही आहेत, काही सरकारचाही प्रॉब्लेम आहे. तर ह्या गोष्टी वेगळ्या वेगळ्या आहेत. कोणतीही गोष्ट तुम्हाला शेतीमालाला भाव द्यायचा असेल तर त्याला पहिले व्यवसाय समजायला लागेल, आणि व्यवसायामध्ये हमी भाव नावाची गोष्ट नसते. काही लोक म्हणतात की शेतकऱ्यांना त्याच्या मालाचा भाव ठरवण्याचा अधिकार पाहिजे. कोणत्याही उत्पादकाला किंवा ग्राहकाला भाव ठरवण्याचा अधिकार नसतो. भाव ठरवण्याची जी काही प्रक्रिया असते ती बाजारात घडत असते. डिमांड अँड सप्लाय हे त्यातलं मूळ महत्वाची गोष्ट आहे. आणि एखाद्या व्यवसायाला तुम्हाला जर का शेतकऱ्याला भाव नाकारायचा आहे म्हणून त्याला हमी भाव किंवा MSP सारख्या मृगजळ दाखवण्यात येतो, आणि हमी भाव हा नेहमी कमी भाव असतो. हमी भावाची मागणी ही मुळामध्ये मागणी कशी आहे की आमचे पाय तोडा पण आम्हाला मजबूत तुकड्या द्या, अशा पद्धतीची ही मागणी आहे. आम्ही 2 रुपये किलो आमचे बाजारात भाव झाले तरी आम्हाला चालतात, पण 100 रुपये झाले तर तुम्ही मधात यायचं नाही. हा फक्त सरकारने इतकं जरी केलं तरी ह्या MSPच्या भानगडीतून तुम्हाला मुक्त होता येईल. पण MSP ही मुळामध्ये शेतकऱ्यांसाठी नसते. याच्यासोबत प्राइस स्टेबिलायझेशन फंड सुद्धा येतो, आणि अर्थसंकल्पीय तरतुदींनी शेतकऱ्यांच्या शेतीमालाच्या भावाचा प्रश्न सुटू शकत नाही. उलट जितकं गव्हर्नमेंट इंटरव्हेन्शन त्याच्यामध्ये असेल तितका शेतकरी अडचणीत येत जाणार आहे, तितकं शेतकऱ्यांचं अकल्याण होण्याचा हे आहे. ही सिस्टीम चांगली नाही. कोणत्याही व्यवसायामध्ये हमी भाव नावाची गोष्ट असू शकत नाही, आणि हमी भाव काढण्याची आत्ताची जी पद्धत आहे आपल्या CSCP ती अत्यंत वाईट आहे. म्हणजे शेतकऱ्याचं वाटोळ करणारी आहे. तुम्ही डिटर्मिनंट्स ऑफ MSP पुन्हा पहा, माझं तुम्हाला विनंती आहे. हे सगळे कार्यक्रम करत असताना पहिले डिटर्मिनंट्स ऑफ MSP काय आहे, म्हणजे MSP कशाच्या आधाराने ठरवल्या जाते, कोणते मुद्दे आहेत MSP ठरवण्याचे, याच्याकडे जरी तुम्ही लक्ष दिलं तर तुमच्या लक्षात येईल की हे शेतकऱ्यांसाठीचा कारभार नाही आहे. स्वामीनाथन आयोगासंबंधी तुम्ही काहीतरी मधात बोलले, तर स्वामीनाथन आयोग त्याचं मुळात नाव काय आहे? कमिशन ऑन फार्मर्स, कमिशन फॉर फार्मर्स नाही. स्वामीनाथन कमिशन हे फार्मर्स साठीचं कमिशन नव्हतं, तर हे फार्मर्सच्या ऑन फार्मर्स होतं. कमिशन ऑन फार्मर्स, नॉट फॉर फार्मर्स. स्वामीनाथन आयोगाचे निरीक्षण जरी बऱ्यापैकी असले तरी स्वामीनाथन आयोगाच्या सगळ्या शिफारशी या शेतकरी विरोधी शिफारशी आहेत. शेतकरी विरोधी शिफारशी आहेत स्वामीनाथनच्या. ते 50% वगैरे ते खरं नाही आहे. त्याचं इंग्रजीतलं मूळ वाक्य काय आहे? MSP शुड बी ऍटलिस्ट 50% मोर दॅन द वेटेड ऍव्हरेज कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. याचा अर्थ काय होतो? वेटेड ऍव्हरेज कॉस्ट ऑफ प्रोडक्शन म्हणजे ऍव्हरेज कॉस्ट ऑफ प्रोडक्शन तुम्ही जर का काही काढत असाल, मुळामध्ये ते काढत नाहीत. म्हणजे MSP ठरवण्याची पद्धत वेगळीच आहे. MSP म्हटलं की ते कोणत्याही व्यवसायाला लागू होत नाही, आणि व्यवसायाला जर व्यवसाय ठेवायचा नसेल तर मग हमीभाव फिमीभाव अशा सगळ्या मृगजळाच्या गोष्टी आहेत. हे 60% वाढवलं, 8%, यांनी जर का 200% जरी वाढवल्या
हमी भाव किंवा MSP, आपण त्याला हमी भाव म्हणतो, पण ते MSP आहे, मिनिमम सपोर्ट प्राइस. मिनिमम आहे ती, की त्याच्यामध्ये शेतकरी कधी खुशच होऊ शकणार नाही किंवा ते हमी भाव हा नेहमी कमी भाव असणार आहे. हे गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. हमी भावाचा खेळ शेतकऱ्यांसोबत करता येऊ शकणार नाही. शेती हा व्यवसाय आहे आणि मला वाटतं नाना पाटलांनी जसं म्हटलं की कर्मचारी समजलं वगैरे, हे म्हणणं बरोबर आहे. मग आता आम्हाला जर का स्वामीनाथन असं म्हणत असेल की यांना चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्या इतका जरी अर्थार्जन झालं पाहिजे, तर मग आम्हाला प्रोडक्शनशी जोडूच नका ना. आम्ही सरकारी नोकरांप्रमाणे नाहीतरी पहिल्या घटनेचा बदल जो होता, पहिल्या घटनेच्या बदलात आमचं स्वामित्व काढून घेतलेलं आहे शेतीचं. आता आम्ही भोगवटदार आहोत शेतीत. शेती तर सरकारचीच आहे. मग आम्हाला आता त्याच्यावर काम करायला ठेवा आणि सफाई कर्मचाऱ्यांसारखं मुलगा 18 वर्षाचा 20 वर्षाचा झाला त्याला 18,000 रुपये द्या, असं सफाई कामगारांसाठी तुम्ही जे काही केलं होतं, तसं आमच्या घरातला कोणताही मुलगा 18 वर्षाचा झाला की त्याला द्या 18,000 रुपये प्रत्येकी, आणि आम्ही 11 ते 5 काम करू किंवा 8 घंटे जे काही तुम्हाला ठरवून द्यायचे असतील ते 8 घंटे आम्ही काम करू. आणि काम करू म्हणजे काय, सरकारी नोकरांसारखं काम करू. त्यांना तर बिना कामाचे पण पैसे आपण देतो. तर ह्या गोष्टी व्यवसाय शेतीला तुमचं कोणतंच सरकार किंवा घटना म्हणजे आता त्याला काय म्हणायचं की हे जी काही व्यवस्था आहे ही शेतीला व्यवसाय मानत नाही. त्या व्यवसायाला व्यवसाय मानत नसल्यामुळे त्या व्यवसायाला मालक नाही. म्हणजे आम्ही मालक नाही, आम्ही काहीतरी कर्मचारी किंवा मजूर. अशा पद्धतीच्या शिफारसी त्या स्वामीनाथन आयोगामध्ये गेल्या. मी तर स्वामीनाथनांना विचारलं एकदा की तुम्ही डार्विनचे मानसपुत्र आहात, तुम्ही मार्क्सला कसे काय दत्तक गेले? सगळ्या रशियन जे मॉडेल आहे त्याच्या सगळ्या गोष्टी त्या याच्यामध्ये मांडल्या आहेत. आणि त्या कमिशनचे जे काही इतर सदस्य होते ते सगळे लेफ्टिस्ट होते, डावे होते. आणि म्हणून ते आमची तुलना त्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांसोबत करतात. आम्ही मालक आहोत. आता तर मालक आम्ही हळूहळू मालक पहिले 54 एकराचे होतो, आता 4 एकराचे मालक झालो. तसंच तर आमचं वाटोळ झालं. 2 पोरं झाले की 27 एकर, 2 पोरं झाले की 13 एकर, आणि आता 2 पोरं झाले म्हणजे 4थ्या 5व्या पिढीत आम्ही भूमिहीन होऊन जाऊ. आपोआपच भूमिहीन होणार आहे. पण ह्या MSP आणि ह्या सगळ्या गोष्टी चर्चेच्या नाहीत, ह्या कालबाह्य गोष्टी आहेत. आम्हाला आमचा अर्थार्जनाचा व्यवसाय शेती आहे, त्याला व्यवसाय समजू द्या. आणि क्रेडिट पॉलिसीमध्ये प्रॉब्लेम करतात. क्रेडिट पॉलिसी काय आहे? पीक कर्ज मिळते. पीक कर्ज कसं काय असते? आम्हाला पीक कर्ज केवळ प्रोडक्शनसाठी कर्ज नाही पाहिजे, आम्हाला त्याचा बाजार विकसित करण्यासाठी पण कर्ज लागेल, आम्हाला स्टोरेजसाठी कर्ज लागेल, आम्हाला डिस्ट्रीब्युशनसाठी लॉजिस्टिक्ससाठी कर्ज लागेल, वाहतुकीसाठी आम्हाला तंत्रज्ञान विकत घेण्यासाठी कर्ज लागेल. जसं इतर बिस्किटाच्या साध्या फॅक्टरीला तुम्हाला सगळ्या गोष्टींसाठी कर्ज मिळते, स्टोरेजसाठी मिळते, टेक्नॉलॉजी इनपुटसाठी मिळते, लॉजिस्टिक्ससाठी मिळते. या सगळ्या म्हणजे हे आता आम्हाला आणून टाकलं त्या APMC वर. APMC तर आमचे कत्तलखाने आहेत. आणि हे MSPचे आता 200% जरी यांनी भाव वाढवले ना तरी प्रॉब्लेम होईल. कारण एकदा का आमचे भाव वाढवायचे ठरवले तर मग तिकडे सगळ्याचेच भाव वाढते म्हणतात ना, मग ते फर्टिलायझर अजून महाग होईल. म्हणजे शेवटी इन्फ्लेशन हा प्रकार म्हणजे म्हणून त्याला ही थोडी क्लिष्ट गोष्ट आहे की शेतीमालाचे भाव वाढवा तर काय 200% वाढवा, आणि 200% वाढल्यावर नंतर सगळे इनपुट वाढणार. हे असं नाही. बाजारावर आम्हाला सोडा, आमचा बाजारावर भरोसा आहे. आणि मूळ गोष्ट तुम्ही लक्षात घ्या संतोषजी, की जी समस्या धोरणामुळे उद्भवलेली आहे ती अर्थसंकल्पीय तरतुदींनी तो प्रश्न सोडवला जाऊ शकत नाही. तुम्हाला धोरणामध्ये बदल करायला लागेल. आणि MSPचं धोरण हे याच्यामुळेच आम्ही अडचणीत आलेलो आहे. खरं तर MSP ज्या धोरणाचा भाग आहे, इसेन्शियल कमोडिटीचा, सिलिंगचा, लँड सिलिंग, ऍग्रिकल्चर लँड सिलिंग, म्हणजे इतर कोणालाही
त्याच्या व्यवसाय विस्ताराचं स्वातंत्र्य आहे, पण आम्हाला व्यवसाय विस्ताराचं स्वातंत्र्य सुद्धा नाही. पहिले 54वर आणून ठेवलं. 54 एकरामध्ये आम्हाला कधीच इतकं उत्पन्न झालं नाही की आम्हाला जर का 2 पोरं असले तर 54 एकरा इतकी त्याला दुसरी जमीन घेऊन द्यावी किंवा 54 एकराला लागणाऱ्या पैशा इतकं त्याला दुसरा व्यवसाय टाकून द्यावा. आज डेमोग्राफिक डिव्हिडंड साठी आपण म्हणजे संघर्ष करतो आहे. हा जर डेमोग्राफिक डिव्हिडंड मिळवण्याचा आपण आताची बस सुटली आपली, तर कदाचित दिस विल बी टर्निंग इन टू डेमोग्राफिक डिझास्टर मध्ये हे सगळं प्रकरण जाणार आहे. हे फार क्लिष्ट गोष्टी आहेत आणि MSP हा मुद्दा तुम्ही चर्चेला घेत नका जाऊ. ही सगळीच्या सगळी व्यवस्था जर MSPच्या काय म्हणायचं लेन्स मधून तुम्हाला जर का शेती पाहायची असेल तर शेती कधीही फायद्यात होऊ शकत नाही. शेतीला व्यवसाय समजाल आणि व्यवसायाच्या दृष्टीनं आम्ही अडचणीत येऊ, आम्हाला कधी नुकसान होईल कधी फायदा होईल, पण आता नेहमी नुकसान होण्यापेक्षा कधी फायदा कधी नुकसान ही गोष्ट आम्हाला परवडण्यासारखी आहे. आमच्या या शेतीच्या व्यवसायामध्ये शेतीमालाच्या बाजारामध्ये सरकारने हस्तक्षेप करू नये म्हणून शरद जोशींनी सांगितलं की शेतीला तंत्रज्ञान आणि बाजारपेठेचं स्वातंत्र्य असल्याशिवाय आता शेती चांगली होऊ शकत नाही. निश्चितच संजयजी, तुम्ही आणि ललितजी मुद्दे मांडले. त्यामध्ये एक सर्वात महत्वाचा मुद्दा असा आला की MSP जे आहे मिनिमम सपोर्ट प्राइस हा हमी भाव होऊ शकत नाही. मिनिमम म्हणजे कमीत कमी सपोर्ट प्राइस तुम्ही हा एक मुद्दा मांडला. शेतकऱ्यांना मात्र हे खरं तर शेतकऱ्यांपेक्षा हा ग्राहकांचा विचार केला जातो. मी नानांकडे जातो. नाना, ललितजींनी खूप महत्वाचे काही मुद्दे मांडले आहेत की मिनिमम सपोर्ट प्राइस येते हमी भावापेक्षा वेगळ्या याच्यात जातात. तर तुम्ही याकडे कसं बघतात? तसं बघायला गेलं तर ललितजींनी काही मुद्दे सांगितले आणि ते स्वामीनाथन आयोगाचे सुद्धा त्यांनी काही मुद्दे खोडून काढले. स्वामीनाथन आयोग सुद्धा वेगळ्या पद्धतीने म्हणजे बरेचसे काही त्यांच्या चांगल्या जरी धोरण असतील तर मात्र काही शेतकऱ्यांच्या विरोधात सुद्धा जाणार आहेत असं त्यांनी म्हटलं. याकडे तुम्ही कसं बघता? नाही, ललितजींनी जे सांगितलं ना, शरद जोशी साहेबांनी जे सांगितलं त्याला माझा विरोध नाहीच, परंतु आता ह्या सगळ्या गोष्टी बदलवण्यासाठी आपली जी काही सरकारी आली किंवा जे इंग्रज काळापासून जे अधिकारी तिथं बसलेले आहेत दिल्लीमध्ये ब्युरोक्रॅट, त्यांची मानसिकता आहे का? तर नाही. मग समजा जर त्यांचीच मानसिकता नाहीये, आज ललितजी अगदी 100% मी त्यांच्या मताच्या विरोधातला नाही, परंतु एकदम हे टोक ते टोक गाठणं मला वाटतं या राजकारण्यांच्या काळात इथले अख्खे शेतकरी मरतील. आतापर्यंत लाखो लोकांनी आत्महत्या केल्या, एकाला तरी क्यू आली का त्यांची की नाही आपलं धोरण चुकतंय, आपण धोरण बदलवलं पाहिजे? कुठेही नाही, चर्चाही नाही. राहिला प्रश्न मग काय माहितीये का, जे आता स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसींमधल्या बऱ्याचशा शिफारसी 90% या आम्हाला प्रॉब्लेमॅटिक आहे, ते आम्हालाही मान, परंतु किमान आता जगलं तर पाहिजे. जगलं पाहिजे म्हटल्यानंतर आज किमान काहीतरी उत्पादन खर्च अधिक काहीतरी नफा अशी तरी कमीत कमी जोपर्यंत ललितजी म्हणतायत ती व्यवस्था, ते धोरण, कारण ते धोरण डायरेक्ट 180 डिग्री मध्ये आहे, ते धोरण सरकार बदलवेल अशी सरकारची एकाची म्हणजे तो काँग्रेसचा घ्या तो भाजपचा घ्या कुणाची मानसिकता नाही. आणि दिल्लीतील ब्युरोक्रॅट्स जे अख्खे भारतात देश हा निव्वळ पगारांसाठी दरिद्री झाला आहे. भारतामध्ये जे नोकर भरती थांबली ती फक्त पगारांवर पैसे देऊन थांबली. ते बदलवायला सुद्धा त्यांची मानसिकता नाही, तरी त्यांचे पगार वाढ सुरूच आहे. परंतु शेतकऱ्यांच्या बाबतीत जिथे 64%, आता ललित आम्ही सांगायला गेलो किती लोक आमच्या मागे उभे राहतात? 5% लोक येत, 50 ज्यांचे 1000 लोकांचे पैसे बाकी असतात आंदोलन करावे 10 लोक येतात, कारण आम्ही मरतुकडे आहोत, आमची लढण्याची प्रवृत्ती नाही. पण आज किमान जे आहे ते जगवायचं असेल, कारण 5 एकरच्या 85% शेतकरी राहिलेले आहेत. उत्पादन येणार किती त्याच्याकडे? त्याचा काय पैसा येणार किती? किमान त्याचं घर चालावं, 2-4-5 वर्ष तरी चालावं. कारण आजच्या कंडिशनला दरवर्षी 2 आणि 4% भाव वाढ, मिनिमम सपोर्ट प्राइस वाढून तो दरवर्षी 15% लॉस आहे. हा क्युम्युलेटिव्ह लॉस, हा गेल्या 50 वर्षाचा क्युम्युलेटिव्ह लॉस जो आहे तो भरून काढणं म्हणजे त्याचं वाढत तर नाहीच आहे. मागचा लॉस भरून काढायचं, नुसता फक्त दिवस पास करणे. मुलांच्या शिक्षणाचं काय करायचं? लाईट बिल वाढवतो, कापू का? उद्या दुसरा काहीतरी येतो, करू का? जो सांगेल आज
ललितजींनी सांगितलं की टेक्नॉलॉजी मिळायला पाहिजे. आमची अवस्था अशी झालेली आहे, आमचा शेतकरी दुकानदाराकडे जातो, तो देईल उधार ते खत, तो देईल उधार ते, म्हणजे वेदर ते गरजेचं आहे नाही आहे, पण ते बाबा काहीतरी उत्पादन येईल, तो लाचार झालेला आहे. त्या लाचारीत किमान जगण्याचा सुद्धा अधिकार आज राहिलेला नाहीये. भारतातील शेतकरी इतका लाचार प्राणी मला वाटत नाही या जगात कुणी असेल. आणि या देशातील राजकारण्यांना 24 आवर्स म्हणजे 24/7 एकच काम, उद्याची निवडणूक कशी जिंकायची, कुणाला लंबा करायचं, कुणाला काय करायचं. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर समजा ललितजींनी सांगितलं की मला चर्चेला यायचंय, ते म्हणतील आपण 4 महिन्यांनी मिटिंग घेऊ, तोपर्यंत आमचा कापूस आला असतो, पुढच्या वर्षात पॉलिसी काय असते माहित नसते. एक जो धोरण म्हटले, धोरणच गरजेचं आहे, धोरणच असं गरजेचं आहे की लोक जगले पाहिजेत. परंतु ज्या वेळेला धोरणच चुकीचं आहे, ते बदलवायचं असेल आणि 180 डिग्री मध्ये बदलवायचं असेल, प्रॅक्टिकली वन डे इट इज नॉट पॉसिबल. इट विल नाऊ स्लो ते बदलावं लागेल. आणि कारण काय आहे, एकदमच जसं ललितजींनी सांगितलं 200% भाववाढ केली तर दुसरीकडे त्याचा इम्पॅक्ट वाईट होणार आहे. लगेच काही लोक जसं उद्या 400 रुपये किलो कांदा द्यायला लागला, लोक कांदा खाणं बंद करतील. म्हणजे आपल्याला तेही साध्य करायचं आहे. आपण तेलबियांच्या बाबतीत प्रश्न उपस्थित केला, ललितजींनी जे सांगितलं डिमांड अँड सप्लाय, भारतामध्ये 40% सुद्धा तेलबिया उपलब्ध नाही, म्हणजे 60% आपण आयात करतो. इनडायरेक्टली डिमांड अँड सप्लायच्या याच्यामध्ये डिमांड जास्त, सप्लाय कमी. मिळतोय का भाव? कारण गव्हर्नमेंट त्या भावाने घेऊ देत नाही. गेल्या 2 वर्षापूर्वीच आपण कांद्याचं बघितलं, कांद्याचे भाव वाढायला लागले, लगेच ईडी टाकून दिली व्यापाऱ्यांवर. तू कसं काय घेतो? डिमांड सप्लाय. कुठेही इसेन्शियल कमोडिटी ऍक्टचा विषय नव्हता. सरकारची नियतच खराब असल्यामुळे ते कुठले, आणि दिल्लीतील ब्युरोक्रॅट जे इंग्रजांच्या काळापासून त्यांना एक माहिती आहे, हे एक होऊ शकत नाही, ते त्या पद्धतीने आम्हाला लुटण्याचं काम करतात. म्हणून आमची किमान याच्यामध्ये ऍटलिस्ट स्वामीनाथनचं तेवढं तर आहे का, बाकीचं सोडून द्या, तेवढं तर आहे का, मग तिथून आम्ही सुरुवात करूया. आम्ही एमएसपी इज नॉट द फायनल सोल्युशन. ललितजी म्हटलं नाहीच, एमएसपी हे फायनल सोल्युशन असू शकत नाही जर का मार्केटमध्ये आम्हाला उभं राहायचं असेल, स्वतःच काहीतरी आयडेंटिटी निर्माण करायचं. पण आज आम्हाला ज्याचं आहे, पण त्याच्यात काय दाखवलं जातं, सर्व मीडिया दाखवतो. का चर्चा ललितजी? ही चर्चा आपण यासाठी करतोय, सर्व मीडिया दाखवतो शेतकऱ्यांना पण 500 रुपयाची भाव. अरे 500 रुपयाची भाव वाढ तू काय सांगतो? म्हणजे एकूण 4,000 रुपयाची सुद्धा त्याचं एकरी उत्पन्न वाढणार नाहीये ना त्याच्यात. आणि पहिली गोष्ट, जी एमएसपी डिक्लेअर करतं तो मिळणार आहे का तुम्हाला? नाही. एमएसपी जसं ललितजीने सांगितलं, ही कमीत कमी एवढी पाहिजे, पण त्या मालाला त्याच्या खाली खरेदी करू नये असाही कायदा नाही. 90% गेल्या वर्षी 4,500-5,000 रुपये विकला, त्याच्या आधी 6,500 विकला, म्हणजे तोही भाव मिळत नाही. एमएसपी आहे तेही मिळतं असं नाही. परंतु मीडिया आणि बाहेर असं वातावरण तयार केलं जातं की शेतकऱ्यांना खूप काही मिळतंय आणि त्यांना आम्हाला लुटलं जातंय. वास्तव असं आहे, या सगळ्या पॉलिसी या शेतकऱ्यांना लुटण्याच्याच आहे. मी शरद जोशी साहेबांचा किंवा त्याचा अतिशय आदर करतो सगळ्यांचा, पण आजच्या कंडिशनला आम्हाला टेम्पररी जगण्यासाठी ऑक्सिजन हवा आहे. त्याच्यासाठी तरी सरकारने किमान या गोष्टी कराव्यात अशी आमची अपेक्षा या ठिकाणी असते. निश्चितच मी शेवटच्या चर्चेच्या शेवटच्या टप्प्यात येतो. ललितजी यांच्याकडे पुन्हा येतो मी. ललितजी, सगळ्यात महत्वाचं की ज्या आपण जे एमएसपी संदर्भातला ठीक आहे, कृषी मूल्य आयोगाने जाहीर केलंय, यामध्ये ज्यावेळेस हमी भावानुसार शेतकरी ज्यावेळेस जातो, हमी भावाने माल आपल्याला खरेदी करायचो किंवा विक्री करायचो, मात्र ज्यावेळेस सरकार जे आहेत, सरकार नोंदणी करत नाही, म्हणजे अनेक शेतकरी जे आहेत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचे सुद्धा माल घेत नाहीये, त्याच्यामुळे खाजगी व्यापाऱ्यांना त्यांना द्यावा लागतो आणि पाहिजे तो प्रमाणात हमी भावापेक्षा कमी भाव मिळतो. याचं गणित कुठेतरी चुकतंय का? नेमकं काय सोल्युशन आहे तुम्ही सांगा. एमएसपी खरेदी FAQ ची होते. आता सध्या सगळ्यात जास्त एमएसपी खरेदी होते, ती होते गहू आणि तांदूळाची. बरोबर.
गहू आणि तांदूळाच्या एमएसपीचा काय प्रॉब्लेम आहे? आता जर का गव्हाची एमएसपी खरेदी चालू नसती तर त्यांना किमान 35-36 रुपये मिळाले. तर एमएसपी हे सोल्युशन नाही आहे ना. आणि एमएसपी ला बजेटरी अलोकेशन आहे. एमएसपी ला बजेट किती आहे? बजेटचा हिशोब जर का तुम्ही लावला तर एमएसपी माल खरेदी केला जाऊ शकत नाही. आता ही गोष्ट एमएसपी मुळे आपण सगळे गोत्यात आलेलो आहे. आपल्या व्यवसायाचं स्वरूप नाही राहिलं. त्याच्यामुळे आता हा आता अर्थशास्त्राचा भाग आहे. ज्या गोष्टीला जी गोष्ट तुम्ही करायला जाल एकदम त्याच्या उलट होणार आहे. तेव्हा स्वामीनाथन आयोग हा अगदी रद्दी आयोग होता. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी ह्या अगदी रद्दी होत्या आणि त्या जवळपास अशा होत्या की जे काही आपलं IRDP टाईपचं होतं ना, IRDP टाईपच्या शिफारशी होत्या. आता IRDPचा आपण अनुभवून चुकलो 20-25 वर्ष आधी. तर तुम्हाला इतिहासातून काही धडेच घ्यायचे नसतील आणि तुटपुंज्या गोष्टी करायच्या असतील तर मग ते चालूच आहे. आता ज्वारीची खरेदीसाठी आपण केलं 26,000 किती घ्यायचं. आता ते अजून पडली आहे ज्वारी लोकांच्या घरामध्ये. असं नसते. धंदा हा धंदा असतो आणि त्याच्यात तुम्ही किती नियम बाहेरून लावले तरी धंदा हा धंद्याच्या पद्धतीने चालतो. तेव्हा आता ही गोष्ट कालबाह्य झालेल्या आहेत ह्या सगळ्या गोष्टी. आणि आता शेतकरी तसाही 4 एकरावर येऊन टेकलेला आहे. देशातल्या म्हणजे स्वामीनाथन आयोगाच्या ऑब्झर्वेशन मध्येच आहे की 86% लोकांकडे फक्त 4 एकर जमीन राहिली आहे आणि बाकीचे 14-15% लोकांजवळ 10, 15, 20, 25 एकर किंवा 54 असेल महाराष्ट्रामध्ये आणि इतर ठिकाणी जे सिलिंगचा लिमिटेशन असतील त्याप्रमाणे असतील. तुम्हाला एक गोष्ट मान्य केली पाहिजे की हे जे काही म्हणतात ना नाना की असं तरी करून पहा, तसं तरी करून पहा, मग तोपर्यंत आपण असं तरी करा. तर या गोष्टींनी होणार नाहीये आणि अपरिहार्यता आल्याशिवाय आणि अपरिहार्यता येणार आहे. आता शेतीमालाच्या बाजारात सरकारचा हस्तक्षेप आणि ते मजबूर होऊन जातील शेतीला मोकळं करायला. तर अशी वाट पाहणं याच्याशिवाय आता मार्ग राहिलेला नाही. कारण नानांनी सांगितलं की आता लोकही उठत नाहीत, तुमच्या आंदोलनाला येत नाहीत वगैरे. आता बहुतेक करून काय झालं आहे की आता शेतकरी संघटनेसमोर तर सगळ्यात मोठा प्रश्न आता शेतीमालाच्या भावाचा नाहीच राहिला. आता शेतीमध्ये जे काही लोक उरलेले आहेत त्यांच्या घरातल्या पोरांच्या लग्नाचा प्रश्न तयार झालेला आहे. आता त्यांच्याकडे इतकी सुद्धा अर्थार्जनाची ताकद नाही की ते संसार थाटतील, लेकरं बाळ करतील आणि त्यांच्या बच्चा कच्च्यांचं एज्युकेशन करतील. ही फार वाईट परिस्थिती आहे. तेव्हा आता या 4 एकरामध्ये तंत्रज्ञान जर का वापरलं, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि जेनेटिक इंजिनिअरिंग, तर या सगळ्या गोष्टीला काही कलाटणी बसू शकेल. नाही बसणार आहे असं नाही. पण या बाबतीतही सगळे शासन म्हणजे ते काँग्रेसचं असो का बीजेपीचं असो की अजून कोणते शासन असो, हे सध्या त्याच्यामध्ये काय म्हणतात त्याला उदासीन आहे. आणि तुम्ही बघा आता हा प्युअरली तसा अर्थशास्त्रीय विषय आहे. याच्यावर बसून चांगलं मोठं 2-2 तासाचं पॉडकास्टही होऊ शकेल. हे काही 4-2 मिनिटांमध्ये समजून घेण्याच्या किंवा सांगण्याच्या गोष्टी राहिलेल्या नाही. नाना काय म्हणतात हेही मला समजून घ्यायचं असेल तर मला इतक्याशा कमी वेळामध्ये ते समजणार नाही. आणि मी काय म्हणतो आहे हे नानांना सुद्धा इतक्या छोट्या वेळात मी समजावून सांगू शकणार नाही. कदाचित मी समजावून सांगण्यामध्ये कमी पडेल. पण अशा गोष्टी आहे की आता मी एकच मूळ वाक्य माझं पुन्हा वापरतो की धोरणांनी उद्भवलेले प्रश्न अर्थसंकल्पीय तरतुदांनी दुरुस्त होऊ शकत नाहीत. त्याचे उत्तर अर्थसंकल्पीय तरतुदींमध्ये नाहीत.
म्हणजे नाहीत. आता हे करा, मग ते करा, अशी मलमपट्टी करा. यांनी शेतीचा व्यवसाय जाग्यावर येणार नाही. त्याच्यामधला सिलिंगचा कायदा रद्द झाला पाहिजे. त्याच्यामध्ये म्हणजे एक्झिट पॉलिसी, कोणत्याही धंद्यामध्ये एक्झिट पॉलिसी येणं फार आवश्यक आहे. धंद्यातून बरोबर. बाहेर पडण्याचा काही मार्ग असला पाहिजे. आता आमच्या धंद्यामध्ये धंदाच नाही मानत. आमच्या याच्यातून मला जर का शेतीच्या बाहेर पडायचं असेल तर शेती कोणाला विकायची? अमिताभ बच्चनला विकायला जावं तर त्याला घेता येत नाही. मला काय शेती विकायची असेल ते शेतकऱ्यालाच विकायला लागेल. माझ्या शेतीच्या किमतीच्या प्रमाणामध्ये मला कर्ज उपलब्ध होत नाही. हे फक्त शेती क्षेत्रात आहे. तिकडे जर का प्लॉट 10 लाखाचा असेल तर त्याला 8 लाख रुपये कर्ज देते बँक, रेसिडेन्शियल प्लॉट असला तर. आणि ऍग्रिकल्चरल जमीन खाली 50 लाखाची असली तरी त्याला 50,000 रुपयाच्या वर कर्ज नाही देत आणि अख्खा गट अटकून ठेवते. म्हणजे एक्झिट पॉलिसी नाही, शेतीतून बाहेर पडण्याचा मार्गही शिल्लक ठेवला नाही. शेती विकून काही दुसरं करावं तेही नाही, शेती गहाण ठेवून काही करावं तेही नाही. बाजार विकसित करायला जावं तर बाजार विकसित होत नाहीये. एपीएमसी मध्ये स्टक डाऊन झाला आहे. टनाटनानं जोपर्यंत तुम्ही विकत राहाल तुमचा माल, तोपर्यंत तुम्हाला पैसे मिळणार नाहीयेत. आणि टनाच्या खाली तुम्ही जर का काही पॅकिंग करायला गेले तर त्याच्यावर बंद्या आणून ठेवल्या. एपीएमसी ऍक्ट काय म्हणतो? जे डिनोटिफाईड आहे ते जाऊ द्या, पण जे नोटिफाईड कमोडिटी आहे ती आम्हाला विकायला लागते एपीएमसी मध्ये. एपीएमसी मध्ये कसे भाव मिळणार? कोणत्याही बाजारात तुम्ही जा, पॅकिंग साईज जशी जशी कमी होत जाते तसे तसेच भाव मिळतात. पोत्यानं जर का विकायचं काम पडलं तर तो बाजार विकसित होत नाही, त्याच्यामध्ये पैसे मिळणार नाहीत. याच्यासाठी कायद्यामध्ये बदल करावा लागेल. एमएसपी अजून 500% वाढवली तरीही त्याला पैसे मिळणार नाहीत. ही गोष्ट मी आज लिहून ठेवा आणि वाढले त्यांचे तर सांगा काय होते मला. आता तुरीच घ्या. आता तुरीचं 5-6 वर्षापूर्वी या गाढवांनी तूर विकत घेतली होती 12,000 रुपये क्विंटलनी आणि तीच तूर घाटा सहन करून गव्हर्नमेंटनी बाजारामध्ये 3200 आणि 3600 ला उतरवली. दिस वॉज इंटरनल डम्पिंग. हे इंटरनल डम्पिंग आहे. ते तुरीचे भाव दुरुस्त होण्याकरता जवळजवळ 8 वर्ष 5-7 वर्ष लागले. आणि आपल्या इथं डाळ आणि तेलाला भाव का मिळत नाही? कारण त्याच्यामध्ये हे अशी गोष्ट करतात की जास्त पैशानं घेतात आणि कमी पैशानं बाजारात ओततात. गव्हर्नमेंट करते असं. आपण चीनला शिव्या देत होतो की हे डम्पिंग करून राहिले. अरे आपलंच गव्हर्नमेंट आपल्या विरुद्ध डम्पिंग करून राहिलं बाजारामध्ये, कसे भाव मिळणार आहे त्याचे? मिळू शकत नाहीत. ह्या गोष्टी बघा. आता मला म्हणजे माझ्या पुढे तर आता प्रश्न शेतीमालाच्या भावापेक्षा त्या पोरांच्या लग्नाचा तयार झालेला आहे. आपण आता या जगामध्ये सगळ्यात तरुण देश आहे. तुम्हाला विचार करायला लागेल. तुटपुंज्या गोष्टींनी मलमपट्टीने हे होणार नाहीये. वी आर द यंगेस्ट कंट्री इन द वर्ल्ड. आपलं 70% पॉप्युलेशन हे वर्किंग एज पॉप्युलेशन आहे. आणि आज जसं वर्किंग एज पॉप्युलेशन आहे म्हणजे आज जसा देश तरुण आहे तसाच 2055 नंतर हा देश म्हातारा व्हायला पण सुरुवात होईल. आणि आज तरुणपणी जर का तुम्ही संपत्ती कमावण्याचे साधनं आणि संपत्तीची कमाई केली नाही तर आज जसं तुमचं तारुण्य वाईट चाललं तसं म्हातारपण सुद्धा वाईट जाईल. याची काही काळजी करा. हे मलमपट्ट्यांनी जमणारं काम नाही आहे. आणि एकदा अपरिहार्यता येईल, जशी 91 मध्ये अपरिहार्यता आली होती आणि आपल्याला इंडस्ट्री मोकळी करायला लागली, तेव्हा जर का त्यांनी ऍग्रिकल्चर पहिले मुक्त केलं असतं, ऍग्रिकल्चर जर का ओपन केलं असतं तर कदाचित आज आपल्यावर ही परिस्थिती नसती. तेव्हा सुद्धा त्यांना इच्छा नव्हती ओपन करण्याची, कारण भारतीय कारखानदारीला त्यांना संरक्षण द्यायचं होतं. कॉम्पिटिशन मध्येच खरं तर सगळ्या धंद्यांची वाढ होत जाते. स्पर्धा ही सगळ्या धंद्यांची वाढ करणारी गोष्ट आहे. आम्हाला स्पर्धेमध्ये टाका. जगामध्ये जी स्पर्धा चालू आहे शेतीत त्याच्यात आम्हाला जायचं आहे. आम्हाला हे मातृ हृदयी सरकार नाही पाहिजे, मानवतावादी.
जशी आई म्हणते ना एखाद्या पोराला की बाबा तू माझ्या पोराला घेऊन चालला खरं, पण याला पोहणं आल्याशिवाय पाण्यात टाकू नको, पाण्यात उतरवू नको. आता तो पाण्यात उतरणार नाही आणि त्याला पाण्यात पोहणं येणार नाही. ट्रान्सफॉर्मेशनच्या जेव्हा ट्रान्सफॉर्म करत असते इकॉनॉमी, तेव्हा बरेचशे गोष्टी होत असतात. त्याला टेन्शन येते सगळ्या इकॉनॉमीला. इकॉनॉमी टेन्स होते खरं आहे, पण तुम्हाला ट्रान्सफॉर्मेशन घडवून आणल्याशिवाय हे होणार नाहीये. अशक्य गोष्ट आहे. तेव्हा तुम्ही ट्रान्सफॉर्मेशनला तयार राहा. जवळच आता जवळच आता कारण 40% ऍग्रिकल्चरल प्रोडक्शन कमी होणार आहे. आता ऍग्रिकल्चरल प्रोडक्शन स्वामीनाथन आयोग का बसवला गेला होता माहित आहे? स्वामीनाथन आयोग बसवलाच मुळे याच्यासाठी गेला होता की त्यांना 2000 मनमोहन सिंगांच्या काळामध्ये 12 मध्ये असं वाटायला लागलं होतं की आता खायला सुद्धा काही मिळणार नाही, आणि ती परिस्थिती अजून आली नाही पण येणार आहे. तेव्हा जेनेटिक इंजिनिअरिंग इतक्या लवकर येणार आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स इतक्या लवकर येणार आहे, आपण विचार पण नाही करू शकणार. आणि अशी अपरिहार्यता येणार आहे. नानांना म्हणा तुम्ही फार निराश होऊ नका, हे लोक आंदोलनाला येत आहेत तर झेंडा फक्त पकडून ठेवा. तो तर विषयच नाही. एक ललितजींनी फार महत्वाचा एक मुद्दा मांडला की चर्चेतनं, किंवा एमएसपी हा आता जुना विषय झालेला आहे. हा शेतीला तर व्यवसाय धंद्याचं स्वरूप दिलं पाहिजे. एकीकडे धंद्याचं स्वरूप दिलं तर मग दुसरीकडे बाकी संघटना ज्या उभ्या राहतात ते सरकारला विरोध करतात. असा एक प्रकार आहे. नाना नेमकं म्हणजे ललितजी जे बोलले की कृषीला एक व्यवसायाचं स्वरूप दिलं पाहिजे. शेती व्यवसाय आपण म्हणतो, मात्र त्याला व्यवसाय म्हणायला सगळे तयार नाहीये. त्याला इंडस्ट्री दिली पाहिजे. तुम्हाला सांगू का, हे सुरुवातीपासून सगळ्यांचीच मागणी आहे. आणि ज्या काळामध्ये 1977-78च्या काळामध्ये तुम्हाला सांगतो, तोपर्यंत सर्व शेती सुखी होती आणि योग्य त्या काळामध्ये शरद जोशी साहेबांनी अतिशय चांगल्या प्रकारे सल्ले दिलेत आणि ते मान्य व्हायला. पण नंतर काय झालं, जी सरकार येत गेली ती कधी गरिबी हटावसाठी येत गेली, कधी लोकांना फुकट वाटण्यासाठी येत गेली. त्यामुळे घडलं काय, प्रोफेशन म्हणून त्याला मान्यता देण्यासाठी सगळ्याच गोष्टी गरजेच्या आहेत. त्या करण्याची मानसिकता सरकारांची नाही, दिल्लीतील ब्युरोक्रॅटची नाही. त्यांना वाटतं की फुकट वाटाने राज्य करा, आणि त्यामुळे त्याच्यासाठी लुटला जाण्यासाठी सोपा प्राणी म्हणजे शेतकरी. मग आज त्याने जगाव कसं, जे ललितजींनी मांडलं की शेतकऱ्यांच्या मुलांची लग्न होत नाहीत. संतोष दादा, सगळ्यात मोठा प्रश्न आहे, लग्न होत नाहीत. का होत नाहीत? कारण त्याला उत्पादनाच्या साधनं नाहीत. सरकार करेल कधी ते? आपल्याला पॉझिटिव्हलीच लढायचं आहे, परंतु त्यासाठी लोकांची मानसिकता आणि महत्वाचं म्हणजे जे सरकारात जातात त्यांची मानसिकता करणं हे फार मोठं गरजेचं आहे. आणि ती मला वाटतं ती आपल्या साऱ्यांची जबाबदारी. निश्चितच आपल्याला वेळेचं बंधन आहे. खूप चर्चा खूप महत्वाची होती आणि ललितजी असेल, एस बी राणा असेल यांनी खूप आपल्या वेळात वेळ काढून या चर्चेत सहभाग घेतला. खूप महत्वाचे विषय आले. एमएसपी हा म्हणजे जुना विषय झाला, आता नवीन पुढे गेलं पाहिजे. कारण एमएसपी जो आहे हा मृगजळ आहे असं सुद्धा म्हटलं गेलंय. आता त्याला व्यवसायाचं स्वरूप दिलं पाहिजे. शेतकऱ्यांना हाताला कामाऐवजी त्यांना व्यवसायाला केलं पाहिजे आणि व्यवसायक शेतकरी झालं पाहिजे, असं या चर्चेतनं आलेलं आहे. सगळ्यात महत्वाचं नाना आणि तसंच ललितजी आपलं मॅक्स किसानच्या चर्चेत सहभागी झाले त्याबद्दल आपलं धन्यवाद आणि आपले आभारी आहे. पुढच्या वेळेस ललितजीने एक महत्वाचा विषय केले, काही पॉडकास्ट करू शकतात वेगळ्या विषयावर. आम्ही निश्चितच या संदर्भातला आपण विचार करूया आणि चांगले चांगले विषय जे असतात तुम्ही लोकांसमोर आणा आणि आपण सुद्धा मॅक्स किसान नक्कीच हे प्लॅटफॉर्म देईल लोकांपर्यंत पोहोचवणं शेतकऱ्यांसाठी. मॅक्स किसान चॅनल आहे. तुम्ही सहभागी झाल्यात त्याबद्दल तुमचं धन्यवाद. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. पाहत राहा मॅक्स किसान.